ऐकला? मी कुठेतरी ऐकलं होतं काल माझ्या बायकोला टमाट्याचे वेपर्स आवडतात म्हणून. निमाच्या लाईव्हला बोलत होते मी. निमा तू व्हिडिओ बघत असशील तर तुला कळण, तुझ्या लाईव्हला बोलत होतो आम्ही आपल्याला टोमॅटो चिप्स आवडतात. ते आपण तो लेसचे म्हणलं होता कुठलं तरी निळं, ते नव्हतं ऐकलं का? बालाजी आहे ना, ब्रँड आहे ना हे पण. हा बालाजी म्हणलं होतं बाळा, बालाजीच्या खाली लेसचे काय खाते. हे घे बघा दादा, ब्रँड हम भी किसी से कम नहीं है. बुड्डे पण आवडतात. बुड्डे अशी बायकोची काळजी घ्यावी लागते. इकडे ना, इकडे या ना. आहो जाऊ घालीच बाबा, इथून पुढे लोक शिवाय देतात मला. यार अंधार होतोय, काहीतरी गडबडतंय. नाही नाही, असं असं पाहिजे असं. दिसतंय का त्याला? तर मला ना एक म्हणायचं होतं. लोक म्हणतात ना की का लग्न केलंयस तू, म्हणजे तुम्ही, की ही माहिती ना अपंग यायला चालता येत नाही असं तसं, मग का लग्न केलं तरी पण? व्हिडिओ चालू केला का? व्हिडिओ लांब करून काढा व्हिडिओ. बरं आंघोळ करून नक्की. But the transitions, the outfit changes, the glam. आता आंघोळ झाली तरी पण येईना बरं का. मी चहा करून दिला एवढा मस्त गरमागरम. दिसतोय का? ते मागचं बंद करायचं. आहो चिटकून बसा, मला तुमचीच बायको आहे मी. एक नंबर पण झाला का ऐकू द्या फक्त, लगेच बंद होते. ये पुढं, मी सांगते. मी हां आता मी काय मागायचे प्रश्न विचार. हा म्हणलं मी घेणार आहे. तरी लाल लाल दिसते. ठीक आहे. काय मग लोक असं म्हणतात ना की कशाला लग्न केलं हिच्याशी, तर मग काय कशाला लग्न केलं? मी स्वतःच म्हणत होते आधी मला चालता येत नाही, काय नाही, मला प्रॉब्लेम होय आहे, कशाला लग्न करते टाकलेले. पण काही लोकांना तरी कळणार झाले काय करायचं. आमचा एक जुना व्हिडिओ आहे ते बघा बरं. ते आज परत सांगायचं असतं. मला अशी पण एक कमेंट आली की दादांना लवकरच हे होईल, काय पश्चाताप होईल की आपण भावनेच्या भरात लग्न करतोय, मग तुला थोड्या दिवसांनी सोडून जाईल, अशी पण कमेंट आली. पश्चातापचं तर विसरूनच जावं तुम्ही. तो शब्द माझ्या डिक्शनरीत नाही आहे सध्या तरी म्हणजे नाहीच आहे, आणि इन फ्युचर येऊ पण शकत नाही आहे. आता माझ्याशी लग्न का केलं? मी अशी आहे माहीत असून का केलं म्हणजे? एका अपंग मुलीशी लग्न का केलं? तिला तुझ्यासोबत चालता नाही येणार, तू जसं फिरशील तसं फिरता नाही येणार. तू एखादी पोरगी, एखादी बायको जशी वागती तसं ती नाही वागू शकत. खूप आयुष्य त्याच्यासोबत कठीण आहे, खूप काही गोष्टी ती नाही करू शकणार. ते सगळं माहीत असतानाही एका अपंग मुलीशी लग्न का केलं? कारण मला माहिती होतं ना मी पुढे जाऊन सगळं मी एकटा मॅनेज करू शकतो, किंवा जर त्यांना पुढे जायचं असेल तर मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो, हे मला गॅरंटी होती. पण फक्त तेवढ्यासाठी तुम्ही माझ्याशी लग्न केलं का? नाही, याच्यासाठी केलेलं लग्न. डाळ होतो गेली, बारीक बारीक करायचं बंदच करून टाकलं का? ठीक आहे असू द्या, आता बंदच राहू द्या. राहू द्या हो बंद. मला वाटलं दूधच वाया गेलं सगळं. काय प्रश्न काय होता? मग एवढ्या म्हणजे फक्त एवढ्याशा गोष्टीचा विचार केला होय? नाही, मग असं जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघितलं मी तेव्हा थोडा विचार केला की बाबा ही पोरगी अशी आहे, चालता येत नाही, फिरता येत नाही, तर तुमचं कसं होणार. नंतर परत मग अजून एक विचार आला मनामध्ये, का ना आपण ह्यांना लग्नासाठी प्रपोज करावा. म्हणजे असं नाही की उठलो तोंड घेऊन आलोय तुमच्याकडे प्रपोज केला, असं नाही ना. थोडा विचार केला की बाबा ह्यांची लाईफस्टाईल वेगळी, आपली लाईफस्टाईल वेगळी आहे, तर मग मोठ्याने बोलायचं, मोठ्याने आवाज येत नाही म्हणतात लोक तुमचा. नंतर मग विचार केला, म्हणलं चला आपल्याला एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. स्टोरी नाही सांगायची. माझ्यासारख्या पुरुषी लग्न का केलं आणि लोकांनी विचार करावा का अपंग मुलीशी लग्न करावं का लोकांनी?
नॉर्मल मुलांनी, किंवा एक नॉर्मल मुलगा असून पण नाही आपण केलं पाहिजे ना. अपंग मुली असले काय असलं तरी ते लग्न केलं पाहिजे. नीटच नाही उत्तर भेटत आहे. का लग्न केलं अपंग मुलीशी हे सगळं माहित असताना हा विचार नाही केला का यार ती आपल्या सोबत अशा हातात हात घालून फिरू नाही शकणार, यार ती काय नाही करू शकत मी अजून काही पर्सनल काम नाही करू शकणार, म्हणजे घरातली म्हणा काही थोडीफार कामं जी की मला नाही येणार तर ती नाही करू शकणार. मग हा विचार कस काय नाही आला मनात? मला विचारच नसला मनात कधी आला नाही ना, कारण मला माहिती होतं मी करू शकतो हे काम. थोडक्यात असा विचार थांबा. थोडक्यात काय तर ना लग्न केलंय माझ्यासारख्या मुलीशी, पण त्यांनी कधी हा विचार नाही केला की हिला चालता येत नाही. ह्या गोष्टीचा विचार केला की मुलगी चांगली, तिचा स्वभाव चांगला आहे, आपण तिच्यासोबत आयुष्यभर राहू शकतो, आपण तिच्यासोबत आयुष्य ॲडजस्ट करू शकतो, आयुष्य जगू शकतो, आयुष्य एन्जॉय करू शकतो, आयुष्यभर सोबत खुश राहू शकतो, एवढा विचार केला होता. तिला पाय आहेत का नाही, ती अपंग आहे का, तिला चालता येतं का, हा विचार कधी नव्हता, किंवा त्या लिस्टमध्ये ह्या गोष्टी कधीही नव्हत्या. म्हणून माझ्यासारख्या मुलीशी त्यांनी लग्न केले. ते सांगता आलं नाही आहे त्यांना, पण मी सांगते द प्रॉब्लेम मी अपंग आहे किंवा मग का लग्न केलं लोक अशा कमेंट्स करतात, तर त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही, किंवा त्याचा विचारच त्यांनी कधी केलेला नाही आहे. विचार नेहमी हा केला की जेव्हा पण आम्ही पहिल्यांदा बोललो हे झालं तेव्हा एक आपुलकी वाटली, एक आपलेपणा वाटला, आणि वाटलं की ह्या मुलीसोबत आपण आयुष्य काढू शकतो बाबा. बस ह्या विचारावर लग्न केले ना, की तिला चालता येते का नाही ना अमकन तमकन असला विचार कधीच प्रायोरिटीमध्ये नव्हता त्यांच्या. सो जर तुम्ही पण विचार करत असाल ना एखाद्या अपंग मुलीशी लग्न करायचं, कारण काय किंवा माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणी व्हिडिओ बघत असतील आणि तुम्ही म्हणत असाल की नॉर्मल मुलं चांगली नसतात, नॉर्मल मुलं समजू नाही शकत भावना, तर असं काय नाही. जर चांगला समजूतदार असेल तो आणि त्याला जर समजवायचं असेल तुमचं, तर तो समजूच शकतो चांगल्या प्रकारे. असं पण नाही की बाबा की आम्हाला दोघांना एकमेकांना दुसरं कोणी भेटू शकत नव्हतं. त्यांना पण लाख पोरं भेटली असती, मला लाख पोरी भेटल्या असत्या. बघायलाच गेलो असतो तर. पण कसं आहे माहिती का, ह्या आशा आहेत म्हणून यांच्या केवळ कट आहे आणि कशी व्हिडिओ आपला दया नाही दाखवायची. हा, मला दया नाही दाखवायची, समृद्धी सहानुभूतीने लग्न नाही केलेलं की बाबा ह्या आशा आहे, चला त्याला कोणी म्हणजे भेटणार नाही म्हणून चला आपण यांच्यासोबतच लग्न करू, म्हणजे काय म्हणतात त्याला सहानुभूती, ते दाखवायसाठी लग्न नाही केलेलं. त्याचं काही घेणं देणं नाही. प्रश्न आहे फक्त आपण मुलीच लग्न का केलं त्याचं उत्तर द्यायचं. हा, तुम्ही उत्तर दिलेलं आहे त्याचं. आय थिंक तसं झालंय, असं आहे आमचं. आय होप तुम्हाला उत्तर आमचं भेटलं. आणि ज्यांना वाटतंय ना की बाबा हे लग्न जास्त दिवस टिकणार नाही, काय नाही, 5 वर्षांनी या 10 वर्षांनी द्या, एकच प्रश्न आमची जोडी सदैव तशीच राहणार आहे. 10 वर्षांनी जरी तुम्ही आम्हाला बघताना तरी आम्ही असं काय गरज आहे का सदैवची? कायमस्वरूपी अशीच राहणार आहे ही जोडी. त्यामुळे कोणी पण असे वाटून घेऊ नका की बाबा ही पोरगी अशी आहे, अशी पोरगा हस्तपुष्ट धडधाकट आहे किंवा एक्सेट्रा असेल, तर कसं विचार येत असतील तर असले काय विचार करू नका. हा, बाय बाय. नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांनी एवढे व्हिडिओ बघताय तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आमच्या चॅनलला फराट करा. आजीची भाषा चॅनलला फराट करा आणि व्हिडिओ शेअर पण करत जा. धन्यवाद. बाय बाय. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर मला ना लोक खूप म्हणतात की तुझे व्हिडिओ मराठीत नाही दिसत आहे, हिंदीत का दिसतात आहेत. तर बघा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. हे माझ्या मैत्रिणीचं चॅनल आहे, तर मराठीत येईल बघा. हे कॅप्शन हे बघा, इथं आलं का मराठी ऑटो जनरेटेड. तर मग असं सो इथं ना ऑटो डब्ड असं लिहून येतं व्हिडिओ पुढं, म्हणून ते तसं होतंय. सो तुम्ही ना फक्त ते स्वतः असं इथं सेटिंगमध्ये जायचं आणि इथं कॅप्शन्समध्ये बघा मराठी ऑटो जनरेटेड असं म्हणून सिलेक्ट करायचं.
तेवढं फक्त केलं की तुम्हाला माझे व्हिडिओ मराठीत दिसतील.